नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं आणि रायगडमधील स्थानिक नागरिकांना विमानतळामध्ये जवळपास 80% रोजगार मिळावा अशा मागण्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केल्यात। मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर धावपट्टीवर बसून आम्ही आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे आणि अनेक विकास कामांचं काम आहे ते उद्घाटन देखील करणार आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई एअरपोर्टचं उद्घाटन देखील ते करणार आहे आणि विशेष अनेक ज्या मागण्यांसाठी आता शेतकरी कामगार पक्ष हा आक्रमक झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील सर आहेत। सर, काय सांगाल, विविध मागण्यांसाठी तुम्ही आता आंदोलन करणार आहात। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिकांना नोकरी मिळावी, त्याचबरोबर जास्त नोकरी मिळावी, जे आस्थापन आहेत त्यामध्ये पण नवी मुंबई एअरपोर्टच्या स्थानिक असावं अशी तुमची मागणी आहे। विविध मागण्या नाही आहेत, आमच्या दोनच मागण्या आहेत। एक, डी बी पाटलांचं नाव विमानतळाला दिलं गेलं पाहिजे, ते काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, पण ती अंमलबजावणी करून डी बी पाटील यांचं नाव दिलेलं आहे असं आम्हाला पाहिजे आहे, तर त्याचं उद्घाटन करा। आणि दुसरी गोष्ट, PAP जे आहेत आमचे स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्याने नोकरी दिल्या पाहिजेत आणि ते 80% त्याचा प्राधान्याने क्रम असला पाहिजे, ही आमची मागणी आहे। कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, अलिबाग।